अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात सध्या एक मोठी चर्चा रंगली असून पक्षांतरानंतर एका अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली। भारतीय जनता पार्टीकडून मिलिंद शरदराव गान यांची शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली। मिलिंद गान हे यापूर्वी शिवसेना पक्षाचे कट्टर समर्थक मानले जात होते। त्यांनी तब्बल 17 वर्ष शिवसेनेत काम करत अंबरनाथमध्ये उपशहर प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती। मात्र अलीकडील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाकडून त्यांना शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। यानिमित्त आज त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आलं। अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या मिलिंद गान यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विशेष योगदान दिले। यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील आणि भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विश्वास व्यक्त केलाय। आज मिलिंद गान यांच्यावर शहर उपाध्यक्षाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। मिलिंद गान कर्तृत्ववान आणि अतिशय मेहनती अशी व्यक्तिमत्व आहे। आम्हाला खात्री आहे की मिलिंद गान हे नक्कीच भारतीय जनता पक्षाचं कार्य अगदी इमानीतबारे करतील आणि त्याचा जो फायदा अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाला होईल। मिलिंद गान हे फार जुन्या राजकारणामध्ये एक व्यक्तिमत्व आहे। मी त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो। या प्रसंगी संतोष शिंदे, दिलीप कनसे आणि सर्जेराव माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते। मिलिंद गान यांच्या या नियुक्तीमुळे अंबरनाथ शहरातील भाजप संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। आज भाजप तर्फे शहरातले मोठी जिम्मेदारी म्हणजे उपशहर पदी माझी निवड केलेली आहे। मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे महाराष्ट्राचे रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या अंबरनाथमधील श्रेष्ठ गुलाबरावजी करंजुले साहेब, तसेच आमचे गटनेते अभिजितजी करंजुले, विश्वजितजी करंजुले आणि तसेच आमचे सर्वांचे लाडके आणि अंबरनाथ शहरांचे आमचे जे पवन सुरेश वाळेकर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझ्यावर जी भाजपमधनं जी जिम्मेदारी टाकली आहे उपशहर अध्यक्षाची, ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडील आणि भाजपमय वातावरण माझ्या प्रभागामध्ये असेल किंवा अंबरनाथ शहरामध्ये असेल तर ही चांगल्यात चांगलं काम अंबरनाथमध्ये माझ्यातर्फे मी करील आणि माझे सर्व कार्यकर्ते, माझे सोबत जे कार्यकर्ते आज माझ्या प्रभागात असेल किंवा शहरात असेल ते सर्व माझ्यासोबत आहे आणि मी भाजपमय वातावरण माझ्या प्रभागामध्ये करील अशी मी आपणास ग्वाही देतो। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।